ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी आता 3000 रुपयाचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आपण पाहू शकता फेब्रुवारी मार्च महिन्याचा सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता हे जे 2 हप्ते आहेत आपण पाहू शकता सन्माननीय मंत्री आदित्यजी तटकरे यांनी अशी मोठी घोषणा केलेली आहे। 2 महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। तर आपण पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे। आपण जर पाहिलं बऱ्याच दिवसापासून हा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला नव्हता, परंतु याचा जो निधी आहे तो आता शासनाकडून वितरित केलेला आहे। हा जो वित्त विभागाकडून हा जो निधी आहे तो प्रत्येक बँकेंना वितरित केलेला आहे आणि हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। परंतु याच्यामधून बऱ्याचशा लाडक्या बहिणी जे आहेत ते वंचित राहणार आहेत। बऱ्याचशा लाडक्या बहिणींना याच्यामधून कट करण्यात आलेला आहे। यामध्ये याची जी यादी आहे ती शासनाकडून सादर करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये कोणत्या महिला आहेत यांची संपूर्ण नावे जी आहेत ती आपल्याला जिल्हा वाईज, तालुका वाईज आणि गाव वाईज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी मी विनंती करेल की हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे। यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या कमी करण्यात आलेल्या आहेत, याची यादी आहे। याच्यामध्ये आपल्याला जी KYC आहे ती करावी लागणार आहे, त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींचे महिलांना मिळणार आहेत। त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागणार आहे, यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या महिलांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही याची जी यादी आहे ती शासनाने सादर केलेली आहे। परंतु आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय मंत्री आदित्यजी तटकरे यांनी जी घोषणा आहे ती केलेली आहे की आम्ही 2 महिन्याचे जे पैसे आहेत ते 1500 रुपये प्रमाणे सध्या आम्ही आपल्या खात्यावरती जमा करूत आणि मार्चच्या नंतर ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्यानंतर आम्ही उर्वरित जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये प्रमाणे जमा करूत। अशा प्रकारची जी शासनाने माहिती आहे ते इलेक्शनपूर्वी आपल्याला दिली होती आणि त्या अनुषंगाने मार्चच्या नंतर हे जे पैसे आहेत ते जमा केले जाणार आहेत। तर परंतु आपण पाहू शकता सद्यस्थितीला हे जे पैसे आहेत ते खात्यावरती आता जमा होणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बऱ्याच दिवसापासून ऐकत आलेला असाल की हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील, परंतु कधी पैसे जमा होतील तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे। हे जे पैसे आहेत आज सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे आणि पुढील 2 ते 3 दिवस हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आपण जर पाहिलं असेल तर आजपासून लाडक्या बहिणींना पैसे जमा करण्याची जी प्रक्रिया आहे सुरू झालेली आहे। याचे जे SMS आहेत ते देखील SMS आलेले आहेत। आपल्याला जर SMS आलेला नसेल तर मी विनंती करेल की आपलं जे खातं आहे ते चेक करा, कारण की आपण देखील पाहिलं असेल की यापूर्वी आपल्याला SMS आलेला नाही, परंतु खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। तरी आता देखील मी विनंती करेल की 1500 आणि 1500 असे 2 हप्ते जे आहेत हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज सकाळपासून जमा करण्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे। आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे बँक खातं आहे ते चेक करायचं आहे। पोस्ट खात्यामध्ये जर आपलं खातं असेल पोस्ट बँकमध्ये तर त्यासाठी जो क्रमांक आहे त्या क्रमांकावरती आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे, म्हणजे आपल्या खात्यावरती जे पैसे आहेत ते किती आहेत ते आपल्याला माहिती मिळणार आहे। तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून सर्व बँकांना हे जे पैसे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजपासून सोडायला सुरुवात झालेली आहे। तर मी विनंती करेल की आपण आपलं जे खातं आहे ते चेक करा, खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। आपण एकंदरीत जर पाहिलं तर यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत। ज्या महिलांना PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळतात अशा सर्व महिला ज्या आहेत ते यामध्ये वगळण्यात आलेल्या आहेत। या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणींना संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर ज्या योजना आहेत या योजनेअंतर्गत जर लाभ मिळत असेल तर अशा देखील महिलांना याच्यामधून वगळण्यात आलेल्या आहेत, त्यांना या योजनेचा सद्यस्थितीला लाभ मिळणार नाही। अशा प्रकारची जी शासनाने माहिती आहे ती देण्यात आलेली आहे। परंतु आत्ता जे पैसे आहेत उर्वरित सर्व महिलांना आजपासून सोडायला सुरू केलेले आहेत। पुढील 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे जे पैसे आहेत ते वितरित केले जाणार आहेत। तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आहे। अशाच डेली अपडेट जे आहेत ते आपल्याला हवे असतील तर आपला हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका।